सांगलीत एलसीबीची मोठी कारवाई 11 पिस्तुलासह 22 जिवंत काडतुसे जप्त 3 रेकॉर्डवरील गुन्हेगार अटकेत। मध्य प्रदेशातून शस्त्रांची तस्करी उघड 7.62 लाखांचा मुद्देमाल जप्त फरार संशयिताचा शोध सुरू। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवैध अग्नेशस्त्राविरोधात मोठी कारवाई करत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून 11 देशी बनावटीचे पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे आणि इतर साहित्य असा तब्बल 7,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने म्हणजेच एलसीबीने अवैध अग्निशस्त्राविरोधात धडक कारवाई करत 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली आहे। या कारवाईत आरोपीकडून 11 देशी बनावटीचे पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे, 2 स्पेअर मॅगझिन तसेच इतर साहित्य असा 7,62,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी मयुरेश मनोहर आदाटे वय 25, मारुती अशोक गुजले वय 24 आणि वैभव उर्फ गब्बर संजय इंगळे वय 21 या तिघांना अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशातील पाजी नावाचा संशयित फरार आहे। त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। गोपनीय माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने प्रथम नेलकरंजी फाट्यावरून मयुरेश आदाटे याला ताब्यात घेतले। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मारुती गुजले आणि त्यानंतर वैभव इंगळे यांना अटक करण्यात आली। तिघांकडून एकूण 11 पिस्तुले, 22 जिवंत काडतुसे आणि 2 स्पेअर मॅगझिन जप्त करण्यात आले। प्राथमिक तपासात ही शस्त्रे मध्य प्रदेशातील सेंधवा येथून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून विक्रीसाठी आणल्याचे समोर आले आहे। आरोपीकडून कोणताही वैध शस्त्र परवाना नसल्याने त्याच्या विरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमांसह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। स्थानिक गुन्हे शाखेतर्फे एक कारवाई झाली ज्याच्यामध्ये विनाशस्त्र अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या 3 रेकॉर्डवरील गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे सुमारे 11 गावठी पिस्टल, 22 काडतूस, 2 स्पेअर मॅगझिन्स असे एकूण जवळजवळ 6,62,000चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत, पैकी 3 हे आत्तापर्यंत अटक करण्यात आलेले आहेत। त्यात मुख्य आरोपी आहे तो मयुरेश आदाटे, हा मूळचा सांगली खानापूर तालुक्यातला आहे, परंतु सध्या तो पुण्यात राहतो। आणि मारुती गुजले हा जांभूळमाळा खानापूर आणि वैभव इंगळे ताडाचीवाडी खानापूर असे 2 इतर असे एकूण 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। त्यांना ज्यांनी सप्लाय केले ते मध्य प्रदेशमधला एक आरोपी आहे, त्याचा शोध घेणं चालू आहे। आणि एकूण 11 पिस्टल आणि 22 काडतूस असा मोठा मुद्देमाल हा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांना यश आलेलं आहे।